आजच्या धावपळीच्या युगात पोषण आहाराचं असलेलं महत्त्व, या सप्ताहांतर्गत होणारी जनजागृती आणि सुदृढ शरीरासाठी घ्यावयाचा आहार याविषयी चर्चा करण्यासाठी आहारतज्ञ डॉक्टर शीतल म्हामुणकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय पोषण सप्ताह देशभरात कधीपासून पाळला जातोय आणि मुळात हा पोषण सप्ताह पाळावा असं गरज का निर्माण झाली? हा केंद्रीय सरकारने 1982 सालापासून सुरू केला आणि प्रत्येक वर्षी 1 ते 7 सप्टेंबर ह्या आठवड्याभरात न्यूट्रिशनल वीक हे केला जातो, सप्ताह साजरा केला जातो. याचा उद्देश काय होता तर आपल्याकडे माल न्यूट्रिशन म्हणजे अंडर न्यूट्रिशन म्हणू शकू आपण, त्याचा परिणाम आपल्या नॅशनल डेव्हलपमेंटवर व्हायला लागला आणि म्हणून केंद्र सरकारने 1982 मध्ये हा प्रयोग सुरू केला. आणि त्याचा उद्देश असा होता की काही प्रॉब्लेम्स असले तर ते प्रॉब्लेम त्याच्यावरचं सोल्युशन आपल्याला काढता येईल आणि कसं काढता येईल ह्या दृष्टीने, आहाराच्या दृष्टीने तो विचार केला गेला होता आणि वेगवेगळे रिसर्च त्याच्यावर केले जातात. याच्यात मी एक उदाहरण देऊ शकते की माल न्यूट्रिशन जे आहे ते आपल्याकडे महाराष्ट्रात हे 37% लोकांमध्ये स्टंटिंग ग्रोथ म्हणजे वाढ खुरटलेली आहे असं निदर्शनास आलेलं आहे. हे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 3 ह्यामध्ये दाखवण्यात आलं आणि ते 15% कमी झालंय 0.6 पासून ते 12 या वर्षापर्यंत. त्याचं कारण काय आहे की आपण वेगवेगळे उपक्रम राबवले गेलेत आणि त्याच्यात म्हणजे तुमचं फॅमिली हेल्थवाल्याचं हे आहे, तसंच तुमचं चाइल्ड आणि मदर हेल्थ डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे, वेगवेगळे एनजीओज आहेत, असे 43 युनिट त्याच्यावर कार्यरत असतात आणि ह्याच्यावर वेगवेगळे सेमिनार्स, टॉक शोज, जसे आज आपण टॉक शो करतोय तशा प्रकारे लोकांना अवेअरनेस केला जातो. महाराष्ट्राचं स्थान नेमकं कुठलं आहे या बाबतीत? महाराष्ट्र साधारण त्या मानाने म्हणायला गेलं तर जास्त ह्याच्यात नाहीये, पण पूर्वी जे होतं ते महाराष्ट्र खूप जास्त ऍडव्हान्स मालन्यूट्रिशन मध्ये होतं. आता वेगवेगळे उपक्रम राबवल्या गेल्यामुळे ती परिस्थिती सुधारत चालली आहे. आरोग्याची आपण नेमकी व्याख्या कशी करू शकू? लोकांना असं वाटतं की मला काही आजार नाही म्हणजे मी सुदृढ आहे, तर आरोग्य म्हणजे सुदृढता असं आपण त्याचं धरता येईल. आणि त्याच्यात तुम्हाला सुदृढ कसं असतं की तुम्हाला कुठचाही आजार नाही, कुठचीही दुखापत झालेली नाही किंवा कुठेही तुमचं पेन येत नाही, आपल्याला बारीक बारीक कुठेतरी पाठीत दुखतंय असं जे असतं. त्याच्या बरोबरीने तुमची मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक संतुलन तुमचं किती चांगलं आहे याच्यावर तुमची हेल्थ अवलंबून असते. आणि मला असं वाटतं की मानसिक आरोग्याकडे आता जास्ती लक्ष देण्याची गरज आहे. नक्कीच गरज आहे, कारण आजकालचं जीवनशैली ही आपली खूप स्ट्रेसफुल झाली आहे आणि त्या स्ट्रेसचा नकळत आपल्या आरोग्यावर विविध परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं गरज आहे. एका कॉर्पोरेट ह्याच्यात हे केला गेला होता, रिसर्च केला गेला होता, त्याच्यात जवळजवळ 50% लोकांमध्ये डिप्रेशन आढळलं होतं. इतकं त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं, कारण 12-12 तास आपल्याला कामं करायला लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तर होतोच, शरीरावरही होतो आणि आरोग्यावरही होतो. आपला जो भारतातील पारंपरिक आहार आहे तो समतोल आहार असायचा का? त्याबद्दल काय? नक्कीच. पूर्वीचं तुम्ही जर बघितलं, आता महाराष्ट्रात तुम्ही साधारण बघितलं तर पूर्वी आपल्याकडे वरण, भात, तूप, लिंबू अशी सुरुवात केली जायची. त्याचा उद्देश काय होता की साजूक तूप तुम्ही घेतलं तर तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढलं जातं, लिंबू घेतलं त्याच्यावर तर तुमच्या लिंबामुळे इम्युनिटी वाढते, इम्युनिटी वाढली की तुमचा आजार पण कमी येतं. आता तुम्ही राईस दाल घेता, याच्यामुळे तुम्ही जी प्रथिनं म्युच्युअल कॉम्बिनेशनने जी होतात त्याचं तुम्हाला अंड्यासारखे फायदे होतात आणि म्हणून तो बॅलन्स होता. किंवा एंडला आपण जे आहे शेवटी आपण नेहमी दहीभात खाल्ला जायचा आणि तो दहीभात कशासाठी तर तुम्हाला फर्स्ट क्लास प्रोटीन्स पण त्याच्यात मिळाले पाहिजेत, अशा दृष्टीने इव्हन व्हेजिटेरियन आहारामध्ये तुम्हाला ते करता येऊ शकतं. व्हेज आणि नॉनव्हेज, शाकाहार आणि मांसाहार याबाबत पण एक दरवेळेला असं की मांसाहारामध्ये चांगले आपल्याला न्यूट्रिशन मिळतं. तसंच मी आता तुम्हाला सांगितलं की मांसाहारामध्ये बेसिकली काय असतं तर प्रथिनं असतात, फॅट्स असतात. आता तशीच प्रथिनं जर आपल्याला पाहिजे असतील तर एक व्याख्या केली गेली आहे की धान्य आणि कडधान्य किंवा चांगलं दूध किंवा दुधाचे पदार्थ यांचं 5:1 असं प्रमाण जर केलं तर तुम्हाला साधारण सगळी अमिनो ऍसिड्स त्याच्यात असतात ते तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात मिळू शकतात. यंदाच्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम काय किंवा विषय काय त्याचा किंवा स्लोगन किंवा घोषणा काय? लाईफ सायकल टू बेटर न्यूट्रिशन. लाईफ सायकल अप्रोचेस म्हणजे गर्भात मूल असल्यापासून ते आपलं वृद्धावस्था जी असते तिथपर्यंत तुमचं जे जीवनशैली आहे त्याच्यात तुम्ही सुदृढ राहावं
या दृष्टीने गर्भापासून आपल्याला घ्यायला पाहिजे. आपण काय करतो की मूल मोठं व्हायला लागतं तेव्हा आपण जास्त काळजी घ्यायला लागतो. पण तुम्ही जर महाराष्ट्रात वगैरे बघितलं तर कुपोषित मातांचं प्रमाण जास्त आहे आणि त्या कुपोषित मातांचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्हाला लहान मुलांच्यात कुपोषितपणा जास्त जाणवतो किंवा मालन्यूट्रिशन जास्त जाणवतं. आणि सर्व्हेमध्ये असं दाखवलं गेलं की 10 मुलांमध्ये 5 मुलं ही अंडर वेट आहेत, म्हणजे योग्य वजन जे तुम्हाला पाहिजे ते कमी आढळतं. आणि स्टंटिंग ग्रोथ आहे, म्हणजे जवळजवळ 50% मुलं तर आपली कमीच ह्याच्यातली आहेत. त्याचा परिणाम त्याच्यामुळे तुमचं कसं होतं की तुम्ही जेव्हा अडल्टहूडमध्ये जातात तेव्हा तुमचे स्टोअर्स कमी असतात, त्याच्यामुळे तुमची शक्ती कमी झाल्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे नॅचरली तुमचं इन्कम कमी होतं, नॅशनल इन्कम कमी होतं. आणि म्हणून आपण गर्भापासूनच बाळाचं, आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर आजकाल सरकार कितीतरी ऍडव्हर्टाईज सारख्या दाखवत असतात की मातेला तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये काय काय आहार द्या, किंवा बाळ लहान असेल तर तुम्ही कुठचा पोषक आहार तुम्ही देऊ शकाल, 6 महिन्यापासून काय सुरू करू शकाल. आणि रिसर्च असं दाखवतो की गेल्या 3 वर्षाखालील मुलांच्या मध्ये साधारण 6 महिन्यापर्यंतच्या मुलाची ग्रोथ चांगली असते, कारण ते मातेच्या दुधावर असतं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित सेमी सॉलिड आणि सॉलिड फूड्स त्यांना वेळच्या वेळी दिली नाहीत तर त्यांची ग्रोथ हळूहळू कमी होऊन ते स्टंटिंग ग्रोथमध्ये जातात. धावपळीचं आयुष्य तर सगळ्यांचं आहे, जीवनशैली बदललेली आहे, खाणं बाहेरचं सुरू असतं, तर ह्याच्यासाठी काय सांगाल सगळ्यांना? ती तर आपली लाईफस्टाईलच आहे, आता ती तर आपण बदलू शकत नाही. मग आहे त्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही जर चेंजेस केले तर तुम्हाला फायद्याचं होऊ शकतं. बरेचदा बायकांचं किंवा असं आहे की उशिरा उठतो, उशिरा जातो म्हणून उशिरा उठतो म्हणून ब्रेकफास्ट घेतला जात नाही. आणि ब्रेकफास्ट हे महत्वाचं मील आहे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने. दुसरं, तुम्ही पॅक लंच घेता किंवा बाहेरच्या गोष्टी घेता. आता समजा जर तुम्ही डबा घेऊन गेलात, पोळी भाजीचा डबा सर्वसाधारणपणे घेतला जातो, मग तो बॅलन्स करायचा असेल तर तुम्ही एक कडधान्य वाफवून घेऊ शकता किंवा मोडवून घेऊ शकता. अगदीच काही नाही मिळालं तर दही आजकाल सगळीकडे अवेलेबल आहे, ताक अवेलेबल आहे, ते जरी तुम्ही घेतलं तरी तुमचं आहार संतुलित होऊ शकेल. आणि संतुलित आहार म्हणजे काय तर प्रत्येक न्यूट्रिएंट म्हणजे प्रोटीन, कॅलरीज, फॅट्स, त्याच्याबरोबर तंतुमय पदार्थ आणि पाणी हे सुद्धा योग्य प्रमाणात घ्यायला गरजेचं आहे, तरच तुम्ही आरोग्याने चांगले राहू शकाल. पाणी साधारण किती प्यायला पाहिजे? 8 ग्लास मिनिमम. 8 ग्लास दिवसाला. आणि पाणी म्हणजे पाण्याचा स्त्रोत. चहा, कॉफी, पेय, शीतपेय वगैरे नाही धरली जात, फक्त पाणी. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये काय फरक आहे? प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्येच फरक आहे. शहरीकरणामध्ये आपलं लाईफ हे फास्ट आहे आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्या रुरलपेक्षा वेगळ्या आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही ग्रामीण भागात जर बघायला गेलं तर त्यांचा आहार चौरस नसतो, खूप थोडंसं खातात ते लोक. मग त्यांना जर आहार चौरस करायचा असेल तर सांडपाड्यावर त्यांनी भाजी करू शकतात, पालेभाजी करू शकतात, ज्याच्यातनं तुम्हाला जीवनसत्व आणि खनिज जास्त मिळतात आणि जी तुम्हाला एन्झाईम्स आणि हार्मोन्स सिक्रेट करण्यासाठी आवश्यक असतात, ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य सुदृढ होऊ शकेल. तर शहरीकरणात आपल्याला जर वेळ नाही मिळाला, बाहेरची खायची वेळ आली तर शक्यतो तळलेले पदार्थ खाऊ नका. घ्यायचा वेळ आला तर थाळी घेतली तर तुम्हाला चारीठाव व्यवस्थित मिळू शकेल. फक्त त्याच्यातलं पापड आणि लोणची खाऊ नका, कारण त्याच्यात क्षार जास्त असतं किंवा मिठाचं प्रमाण जास्त असतं. आणि साधारण रिसर्च असं दाखवतो की 30% लोकांमध्ये हे मिठाचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. फळांच्या बाबतीत काय सांगाल? फळं आणि भाज्या तर आवश्यक आहेत. लोकांना फळ म्हटलं की पहिलं फक्त आठवतं ते ऍपल. 200 रुपये किलोचा ऍपल काय खा मॅडम तुम्ही सांगता. पण तीच लोक मटण, मासे घेताना विचार करत नाहीत, परवडेल किंवा नाही माहिती नाही. 1 किलो आणायच्या ऐवजी अर्धा किलो आणतील, पण नक्की आणतील ते. मग त्याच्याऐवजी तुम्ही जर फळं आणि भाज्यांवर सीझनल फ्रुट्स जर तुम्ही घेतली तर त्याचा कॉस्ट कमी असते, खूपच कमी असतात आणि त्याच्यात पोषण तत्वही जास्त प्रमाणात असतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली होऊ शकेल. तुम्ही आज जे जे सांगितलंय ते सुदृढ आरोग्यासाठी त्याचं सगळ्यांनी पालन करायला हवं. आज या निमित्ताने माहिती देण्यासाठी आपण आलात, मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू.